हाय हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। रेसिपी व्हिडिओ आहे आणि आरोग्यासाठी पौष्टिक असं पदार्थ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। तर तुम्हाला बघताच कळालं असेल मी आता काय बनवणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे ना मी 1 किलो बीटरूट घेतलेले आहे। बीटरूट खायचं सगळ्यांना खूप कंटाळा येतो, पण अशा पद्धतीने बनवाल तर सगळे आवडीने खाणार। तर 1 किलो बीटरूट घेतले, स्वच्छ धुवून घेतले, त्याची साल वगैरे काढून घेतली आणि सगळ्यात घरात बारीक किसणी असेल ना तर त्या किसणीने किसून घ्या। छान असं किसून घ्यायचे आणि त्याचा रस वगैरे सगळं तसंच राहून द्यायचा। अजिबात त्यातला रस वगैरे काढायचं नाही, जसा आहे किसलेला तसाच आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे। तर 2 चमचे तूप टाकून घेतलं। तर बीटरूटमध्ये ना त्याचा ज्यूस खूप असतो आणि तो आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं। तर मुलांना असं आवडीचे पदार्थ करून खाऊ घातले तर मुलांची पण हेल्थ चांगली असते। सगळ्यांनाच तसं पाहायला गेलं तर बीटरूट खाल्लं पाहिजे, आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, रक्तवाढीसाठी। तर चला म्हटलं अशा पद्धतीने आपण खाऊ शकतो। तर मग चांगलं परतून घ्यायचं, 10 ते 15 मिनटं लागतात हलवा बनवण्यासाठी। तर आता आहे ना मी कढईमध्ये पूर्ण बीटरूट टाकून घेतलेला आहे। कलर तर तुम्ही बघू शकता किती प्रचंड छान असा कलर आलेला आहे। बीटरूट ऑलरेडीच कलरफुल असतं, त्याच्यामुळे दिसायला पण सुंदर असतं आणि खायला पण खूप सुंदर। तर बघा छान असं मिक्स करून घ्यायचं कढईमध्ये। बीटरूट तूप टाकलेलं आहे ना, तर छान असं आहे ना परतून घ्यायचं, खालून वरतून वरतून खालून असं परतून घ्यायचं दोन्ही चारी साईडने। आणि मग गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची आहे, मध्यम ते मिडियम असं ठेवायचं। हाय फ्लेमवरती हलवा नाही करायचा, नाहीतर आपल्या बीटरूट आहे ना कढईला चिटकू शकतं, लागू शकतं, त्यामुळे बघा। तर आता छान परतून घेऊया कमी गॅसवरतीच, मस्त मंद आचेवरती। तर बीटरूटचे तुम्हाला तर सगळ्यांना फायदे माहीतच असेल, आपल्याला बीटरूटचे खूप सगळे फायदे आहे आणि पराठा वगैरे पण बनवून खाऊ शकता। तर आज आपण ना ही हलव्याची रेसिपी घेऊन आलो आहे। आता झाकण ठेवते 5-10 मिनटासाठी। बघा झाकण ठेवलं होतं 5 मिनटासाठी, बघितलं तर छान असे ना आपलं बीटरूट आहे ना शिजलेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे, मऊसूत झालेलं आहे। आणि जोपर्यंत बीटरूट जे आहे ना त्याचा जर कच्चा वास जात नाही ना तोपर्यंत आपल्याला बीटरूट शिजवून घ्यायचं असतं, नाहीतर हलवा आपला टेस्टी लागणार नाही। तर इथे आहे ना इलायची पावडर टाकून घेतलेली आहे, सुंठ पावडर असेल तर सुंठ पावडर टाका, विलायची पावडर टाका, जायफळ पावडर असेल तर जायफळ पावडर पण वापरा, म्हणजे सुगंध छान येतो, टेस्टी लागते, आपला जो हलवा टेस्टी लागतो, खायला भारी वाटतं। मग मस्त परतून घ्यायचं परत। आणि तुम्ही जर दुधाचा वापर करत असाल तर इथे ना 2 कप दूध वापरून घेऊ शकता, पण मला दुधाचा वापर नाही करायचा आहे। मी ना 1 वाटी असं इथं मावा म्हणजे खवा घेतलेला आहे। हा खवा आहे ना चांगला असा कुस्करून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये मी टाकून दिलेला आहे। छान असा परतून घ्यायचा, कळत पण नाही याच्यामध्ये खवा टाकलेला आहे। आता सध्या थोडंसं त्याच्या विरघळूपर्यंत आहे ना दिसून येईल, नंतरून दिसून पण येणार नाही परतून झाल्यानंतर। तर हा खवा जो आहे ना तो छान असा गाठी वगैरे आहे त्या फोडून घ्यायच्या, व्यवस्थित परतवून घ्यायचा। आणि सगळ्यात शेवट मग आपण ना थोडीशी साखर वापरणार आहे। ऑलरेडी बीटरूटमध्ये पण थोडासा गोडवा असतो आणि खव्यामध्ये पण गोडवा असतो, म्हणून थोडीशी साखर वापरलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी वाढवू शकता। अशा पद्धतीने मी साखर टाकून परत असं परतवून घेते। कलर तर खूप सुंदर आहे, खायला पण टेस्टी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान व्हिडिओज ब्लॉग्स तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतात। तर नक्कीच व्हिडिओ बघत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बघा छान असा बीटरूटचा हलवा माझा इथं तयार झालेला आहे। ड्रायफ्रूट्स घरामध्ये ना संपलेले होते, महिना अखेर आलेला आहे, त्यामुळे काही ड्रायफ्रूट्स वगैरे आणले नव्हते। आता म्हटलं चला डीमार्टला गेल्यानंतर घेऊन येऊ, पण तोपर्यंत तुमच्याकडे असेल ड्रायफ्रूट्स तर तुम्ही टाकून खाऊ शकता। तर अशा पद्धतीने बीटरूटचा हलवा झालेला आहे। कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। बाय बाय, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये।